पुण्यात ठिकठिकाणी नशेचा बाजार. पुण्यातील नशेच्या बाजाराची लोकशाहीच्या हाती कुंडली. पुण्यात ड्रग्ज विक्रीच्या ठिकाणांची यादी लोकशाहीवर. लाऊंज पब पोलिसांकडून सील. पुण्यातील लिक्विड लाऊंज पबवर पोलिसांची कारवाई. पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर. मुंबई हायकोर्टाकडून अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर. आरोपीची आजच सुटका होण्याची शक्यता. बालसुधारगृहातून तात्काळ मुक्तता करा. जामिनानंतर ताब्यात घेणं बेकायदेशीर. अल्पवयीन आरोपीला जामीन देताना कोर्टाची टिप्पणी. राहुल गांधींनी घेतली खासदारकीची शपथ. राहुल गांधींनी 18व्या लोकसभेच्या खासदारकीची घेतली शपथ. भुजबळांकडून जातीयवाद करण्याचा प्रयत्न. सरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल. भुजबळांचा इंगा जिरवणार मनोज सरांगेंचा इशारा. पक्षाचा उत्साह वाढवणाऱ्यांनाच पक्षात घेणार. राष्ट्रवादीमधल्या इच्छुकांना सरसकट माघारी घेणार नाही. आमदारांच्या घर वापसीवर शरद पवारांचं मोठं विधान. पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना सी बिल मागितलं तर FIR करणार. राज्यस्तरीय बँकर समितीच्या बैठकीत फडणवीसांची तंबी. राज्यातील मंत्र्यांचं 36 बंगल्यांचं वीज आणि पाणी बिल थकीत. सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार. मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी उद्या निवडणूक. मुंबईतील शाळांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार. केंद्रीय नेतृत्वाची राज्य भाजपच्या कामगिरीवर नजर. काही जुन्या जाणत्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी दोन्ही नेते करणार चर्चा. जुलियन असांजची 5 वर्षांनी ब्रिटिश तुरुंगातून सुटका. जुलियन असांजी ऑस्ट्रेलियातील घरी जाण्यासाठी रवाना. ओबीसी समाजाकडून महालगाव बंदची हाक. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्या समर्थनासाठी बंदची हाक. येवला आणि मनमाडमध्ये पैसे वाटप करतानाचा भांडाफोड. नाशिक शिक्षक मतदारसंघात पैसे वाटल्याचा प्रकार उघडकीस. पैसे वाटप करणारे ताब्यात. पैशांची पाकिटं जप्त. अखेर कृषी विभागाला आयुक्त मिळाले. रवींद्र बिनवडे यांची कृषी आयुक्त म्हणून नियुक्ती. शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्यास थेट रस्त्यावर उतरू. HTBT बियाण्यांच्या मुद्द्यावरून सदाभाऊ खोत यांचा राज्य सरकारला इशारा. बुलढाण्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का. संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या नेत्यांचा पक्षप्रवेश. उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे शैक्षणिक साहित्य वितरण समारंभ. समारंभाला शाळेतील शिक्षक विद्यार्थी उपस्थित. पासिंग दंडामध्ये प्रतिदिन 50 रुपये आकारण्याच्या निर्णयाविरोधात रिक्षा चालक आक्रमक. सरकारनं काढलेल्या परिपत्रकाची केली होळी. नागपुरात कत्तलखान्यावरून शिवसेना UBT पक्ष आक्रमक. सुरगाव इथल्या प्रस्तावित कत्तलखान्याचा निर्णय मागे घ्या. शिवसेना UBTच्या पदाधिकाऱ्यांची मागणी. भारताला आता मिळणार सोनंच सोनं. राजस्थानच्या बांसवाडामध्ये सापडल्या सोन्याच्या खाणी. खाणीतून लवकरच सोनं काढण्याची प्रक्रिया होणार सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.